नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या आपला एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, आपण आज जे की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात TET एक्झाम 2026साठी मित्रांनो आपण आज जे की 100 संभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत. मित्रांनो बघा, जे की आपल्या परीक्षेला शेवटचे 7 दिवस मित्रांनो उरलेले आहेत, म्हणून मित्रांनो बघा जी आपण आज 100 प्रश्नांचा महासराव करणार आहोत. म्हणून मित्रांनो बघा, आपला आजचा जो काही संपूर्ण मित्रांनो व्हिडिओ लेक्चर आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके. आणि महत्त्वाचं म्हणजे जर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर बघा जी की मित्रांनो याच प्रकारचे व्हिडिओज रोज मित्रांनो बघा जी की पाहण्यासाठी आपल्या चॅनल तुम्ही आत्ताच सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. ओके. आता मित्रांनो वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नाचं नोट डाऊन करून घेणार बघा जी की 24 ते 48 तासाच्या आत मित्रांनो हे संपूर्ण प्रश्नाचं पाठांतर मात्र नक्कीच करून घ्या, कारण मोस्ट PYQ मित्रांनो बघा जी की रिपीट होणारी प्रश्नसंच आहेत. ओके. बार बार सांगत आहे जी की मित्रांनो बघा लिहून घ्या आणि पाठांतर करून घ्या. प्रश्न पहिला, डॅश डॅश यांनी डॅश डॅशमध्ये वर्धा येथे पवनार आश्रमाची स्थापना केली. मित्रांनो बघा जे की क्रमांक आचार्य विनोबा भावे यांनी 1934 मध्ये मित्रांनो बघा जी की वर्धा येथे पवनार आश्रमाची स्थापना केली होती. ओके. तर मित्रांनो जे की क्रमांक आपल्या प्रश्नाचं बघा जी की मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे, रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य कोणते होते. मित्रांनो बघा, रयत शिक्षण संस्थेचं ब्रीदवाक्य हे बघा जी की क्रमांक स्वावलंबी शिक्षण हेच आमची ब्रीद बघा जी की मित्रांनो असं बघा जी की रयत शिक्षण संस्थेचं मित्रांनो ब्रीदवाक्य. ओके. पुढे, खालीलपैकी कोणती बघा जी मित्रांनो कोणती व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बघा जी की आदर्श नाहीत, किंवा कोण बघा जी की मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श नाहीत किंवा गुरु नाहीत, या प्रकारचा मित्रांनो जी की प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर यापैकी मित्रांनो बघा जी की क्रमांक जे की आचार्य अत्रे. ओके. जर याला सोडलं गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले या मित्रांनो बघा जी की तिघांनाही मित्रांनो जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मित्रांनो आदर्श किंवा गुरु मानलेलं आहे. ओके. लक्षात ठेवा. पुन्हा, महात्मा गांधीजींना बापू हे टोपण नाव कोणी दिलं होतं. तर मित्रांनो बघा जी की महात्मा गांधीजींना बापू हे टोपण नाव मित्रांनो बघा जी की सरोजिनी नायडू जे की क्रमांक मित्रांनो आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर होणार आहे. ओके. लक्षात ठेवा. पुढे, जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्देश पत्रिका किंवा मांडली या प्रकारचा प्रश्न आहे बघा जी की थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे, समजून घ्या. ओके. तर मित्रांनो जे की बघा पंडित जवाहरलाल नेहरू मित्रांनो बघा जी यांनी संविधान सभेत उद्देश पत्रिका केव्हा मांडली होती. तर बघा जी की मित्रांनो क्रमांक 13 डिसेंबर 1946 रोजी. ओके. तर मित्रांनो जे की क्रमांक बघा आपल्या प्रश्नाचा जी की करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. पुढे, आता एक मिनटं. हां, भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम हे देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते. मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील बघा जे की मित्रांनो क्रमांक चं कलम 21 हे बघा जे की मित्रांनो आपल्या देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मित्रांनो बघा जे की मूलभूत हक्क प्रदान करते. ओके. तर मित्रांनो जे की क्रमांक बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो कलम 21 बघा जे की या ठिकाणी मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे, आता मित्रांनो बघा आपल्या परीक्षेला बघा की शेवटचे 7 दिवस उरलेले आहेत. ओके. म्हणून मित्रांनो बघा की या ठिकाणी आम्ही एक महाठोकळा तयार केलेला आहे. ओके. आता याची माहिती कशी, TET परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला 5000+ प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 000907 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो तुम्हाला या नंबरच्या बघा की व्हॉट्सअपवर हे स्क्रीनशॉट शेअर करायचे आहे. ओके. हे स्क्रीनशॉट मित्रांनो बघा की शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा असणार आहे बघा की मित्रांनो तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. ओके. म्हणून मित्रांनो बघा वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या, कारण शेवटचे 7 दिवस शिल्लक उरलेले आहेत. आणि मित्रांनो जर तुम्हाला बघा कमीत कमी वेळेत जर मित्रांनो जास्तीत जास्त या ठिकाणी जर स्टडी अभ्यास करायचं असेल तर यासाठी मित्रांनो बघा आपला जो हा महाठोकळा असणार आहे बघा जी की मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असं बघा जी की मित्रांनो साधारण ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, सध्याच्या घडीचा विचार केला तर 150 रुपये काहीही रक्कम नाही, म्हणून लगेच पे करा आणि नंबरच्या व्हॉट्सअपला मित्रांनो बघा की स्क्रीनशॉट शेअर करा. ओके. पुढे बघा, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार चालवण्यासाठी कोणत्या 3 दलांची स्थापना केली होती. मित्रांनो जे की क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार चालवण्यासाठी जे की तुफान सेना, आझाद सेना,
राष्ट्रीय सेवा दल की स्वातंत्र्य सैनिक दल यापैकी मित्रांनो कोणत्या 3 दलांची बघा जी की मित्रांनो स्थापना केली होती? तर मित्रांनो याचं बघा जी की पर्याय उत्तर मित्रांनो बघा जी की याचं पर्याय उत्तर आहे बघा जी की क्रमांक 3 अ, ब आणि ड नाही मित्रांनो. तर अ, ब आणि क या ठिकाणी मित्रांनो असणार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. तर तुफान सेना, आझाद सेना आणि राष्ट्रीय सेवा. ओके. राष्ट्रीय सेवा दल बघा जी की मित्रांनो 3 जी की दलांची स्थापना मित्रांनो जी की क्रांतिसिंह नाना पाटील यांनी मित्रांनो बघा की प्रति सरकार चालवण्यासाठी केली होती. ओके. की जी मित्रांनो अ, ब आणि क आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जे की क्रमांक 3. ओके. लक्षात ठेवा जी की पर्याय उत्तर. आता खालीलपैकी कोणते बंगालच्या फाळणीचे परिणाम आहेत? जसे की जनतेत राष्ट्रभावना वाढीस लागली, राष्ट्रीय शाळा स्थापन झाल्या, देशी उद्योगांना चालना मिळाली, जनतेच्या दबावामुळे सरकारला फाळणी रद्द करावी लागली. तर मित्रांनो बघा जी की यापैकी पर्याय उत्तर जे की 4 वरील सर्व मित्रांनो बघा जी की परिणाम आहेत. ओके. जे की बंगालच्या फाळणीचे. ओके. तर मित्रांनो या ठिकाणी बघा जे की पर्याय उत्तर जे की 4 वरील सर्व आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. आता 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात एकूण डॅश डॅश जिल्हे व तालुके होते. मित्रांनो 1 मे 1960 रोजी बघा जी की आपल्या महाराष्ट्र राज्यात मित्रांनो जी की 26 जिल्हे व 235 मित्रांनो बघा जी की तालुके इतके होते. ओके. तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक अ या ठिकाणी हे असणार आहे. आता वेगाने परिवलन करणारा ग्रह कोणता आहे? तर मित्रांनो बघा वेगाने परिवलन करणारा ग्रह हा बघा जी की क्रमांक ब मित्रांनो गुरु ग्रह आहे. पुढे उघड्या डोळ्यांनी पाहता येणारा सर्वात दूरचा ग्रह कोणता आहे? तर मित्रांनो उघड्या डोळ्यांनी पाहता येणारा सर्वात दूरचा ग्रह हा बघा जे की क्रमांक अ शनी मित्रांनो ग्रह या ठिकाणी असणार आहे. ओके. मित्रांनो जे की क्रमांक अ शनी ग्रह आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. पुढे सर्वात जास्त वेगाने परिभ्रमण करणारा ग्रह कोणता या प्रकारचा प्रश्न विचारला. मित्रांनो बघा जे की सर्वात जास्त वेगाने आता परिभ्रमण करणारा ग्रह कोणता आहे? तर तो म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक ब शुक्र ग्रह आहे. ओके. लक्षात ठेवा मित्रांनो वरचा परिवलनचा आणि खालचा बघा हा प्रश्न परिभ्रमणचा विचारलेला आहे. ओके. कन्फ्यूज होऊ नका. पुढे पूर्वेकडून पश्चिमेकडे एक मिनिट मित्रांनो पूर्वेकडून पश्चिमेकडे परिभ्रमण करणारे ग्रह कोणते आहेत? जसं की शुक्र, युरेनस, बुध की मंगळ यापैकी मित्रांनो पूर्वेकडून पश्चिमेकडे परिभ्रमण करणारे ग्रह हे मित्रांनो बघा जे की पर्याय उत्तर 2 जे की अ आणि क. ओके. शुक्र आणि बुध ही आहेत. ओके. तर मित्रांनो जे की क्रमांक 2 बघा फक्त अ आणि क आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी जे की उत्तर असणार आहे. पुढे राईन या नदीच्या काठी कोणते शहर वसलेलं आहे? तर मित्रांनो बघा राईन या नदीकाठी बघा जे की मित्रांनो कोणते शहर बघा जे की वसलेलं आहे? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक ड बॉन या नावाचं शहर मित्रांनो बघा जे की राईन या नदीकाठी वसलेलं आहे. ओके. वुहान हे जे मित्रांनो बघा जे की शहर आहे बघा मित्रांनो यांगत्से या बघा जे की मित्रांनो नदीकाठी वसलेलं आहे. लक्षात ठेवा. पुढे आता पुढे शहरांची नावे व टोपण नावे दिलेली आहेत त्यापैकी चुकीची जोडी निवडा. वनांचा प्रदेश न्यूझीलंड, 60 टेकड्यांचे शहर रोम व याच्यासोबत हिऱ्यांचे शहर किंबर्ले, आफ्रिकेचा मोती युगांडा. तर मित्रांनो बघा यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक अ ची वनांचा देश न्यूझीलंड. का? तर मित्रांनो बघा की वनांच्या देशाला बघा जी की मित्रांनो न्यूझीलंड न म्हणता कांगो असे म्हणतात. ओके. म्हणून मित्रांनो बघा जी की क्रमांक अ ची जोडी आपली चुकीची असणार आहे. ओके. जर आता आपण हिला सोडलं क्रमांक ब, क आणि ड हे तिन्ही जोड्या मित्रांनो बघा की बरोबर आहेत. ओके. मित्रांनो मी हे जे काय तुम्हाला बघायचं की मोस्ट PYQ प्रश्नांचं देत आहे हे लिहून घ्या आणि येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत बघा जी की मित्रांनो पाठांतर मात्र अवश्य करून घ्या. पुढे पनामा कालव्याला जोडणारा प्रदेश कोणता आहे? मित्रांनो पनामा या कालव्याला जोडणारा प्रदेश हा बघा जे की क्रमांक ब पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागराचा प्रदेश असणार आहे. ओके. तर मित्रांनो जे की क्रमांक ब पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर आपल्या प्रश्नाचं बघा जे की करेक्ट जे की मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? विद्यार्थी मित्रांनो बघा सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश हा बघा जी की क्रमांक क पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून मित्रांनो बघा जी की या ठिकाणी ओळखला जातो. ओके. तर लक्षात असू द्या मित्रांनो जी की क्रमांक क पर्जन्य छायेचा प्रदेश आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जी की उत्तर जे की करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे
खालीलपैकी कोणत्या टेकड्या पर्वताचा भाग आहेत? यापैकी मित्रांनो बघा जे की कोणत्या टेकड्या आहे मित्रांनो बघा की पर्वताचा भाग आहे, तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक ड गाविलगड ही जी मित्रांनो टेकडी आहे बघा की पर्वताचा मित्रांनो भाग आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे आता महाराष्ट्रातील उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारे शिखर कोणते आहे? तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्रातलं जे की उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारं शिखर हे बघा जे की क्रमांक मित्रांनो अच बघा की घनचक्कर हे मित्रांनो बघा जे की शिखर असणार आहे. ओके, तर मित्रांनो या 19व्या प्रश्नाचं आपल्या उत्तर हे बघा जे की क्रमांक घनचक्कर हे ठिकाणी असणार आहे. पुढे मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आढळून येते? विद्यार्थी मित्रांनो बघा मांजरा हे जे पठार आहे आपल्या बघा जे की मित्रांनो महाराष्ट्राच्या क्रमांक ब जे की मराठवाडा मित्रांनो बघा जे की या मित्रांनो भागामध्ये आढळून येते. ओके, तर जे की मित्रांनो क्रमांक ब मराठवाडा आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे महाराष्ट्रातील अति उत्तरेकडील तालुका कोणता आहे? मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्राचा जे की अति उत्तरेकडचा तालुका कोणता आहे, तर तो म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक धडगाव अक्राणी हा तालुका जे की मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्राचा जे की सर्वात उत्तरेकडील तालुका आहे. ओके, पुढे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा गुजरात या राज्याशी बघा जी की मित्रांनो जोडलेली आहे? तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्रामधल्या एकूण बघा जी की क्रमांक ब 4 मित्रांनो बघा जी की जिल्ह्यांची सीमा आहे बघा जी की गुजरात मित्रांनो बघा जी की या राज्याशी जोडली गेलेली आहे. पुढे चिमूर डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो बघा चिमूर ही जी डोंगर रांग आहे मित्रांनो ही बघा जी की क्रमांक चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आहे. ओके, तर जे की मित्रांनो क्रमांक चंद्रपूर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा की करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे आता शेंद्रा बिडकीन मित्रांनो बघा शेंद्रा बिडकीन शेंद्रा वाळूज हे प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? मित्रांनो शेंद्रा बिडकीन व शेंद्रा वाळूज हे जे मित्रांनो बघा 2 प्रकल्प आहेत जे की क्रमांक छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्रांनो आहेत. ओके, म्हणजे जे की क्रमांक छत्रपती संभाजीनगर आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे जगाची काजू राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? मित्रांनो बघा जगाची काजू राजधानी म्हणून मित्रांनो बघा जी की क्रमांक कोल्लम हे जे मित्रांनो शहर आहे जे की या ठिकाणी ओळखलं जातं. तर मित्रांनो जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? मित्रांनो सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी हा बघा जे की क्रमांक ब 440 सेकंदाचा असतो. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी बघा जी की क्रमांक ब 440 सेकंद आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो करेक्ट आन्सर असणार आहे. सिंधू आणि सतलज नद्यांदरम्यान कोणता हिमालय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा सिंधू आणि सतलज या 2 नद्यांदरम्यान बघा जी की मित्रांनो क्रमांक क चा पंजाब या नावाचा हिमालय आहे. तर मित्रांनो जी की क्रमांक क आपल्या प्रश्नाचा ठिकाणी जी की करेक्ट आन्सर होणार आहे. तारापूर हा तनु ऊर्जा नाही तर अणु ऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने सुरू करण्यात आला? तर मित्रांनो तारापूर हा जो अणु ऊर्जा प्रकल्प आहे मित्रांनो हा बघा जी की क्रमांक ड अमेरिका बघा जी की मित्रांनो या देशाच्या मदतीने मित्रांनो सुरू करण्यात आलेला आहे. ओके, पुढे तर बघा भारताचे प्रमाण वेळ मूळ प्रमाण वेळेच्या किती तास पुढे आहे? मित्रांनो बघा जी की आपल्या भारताची जी मित्रांनो प्रमाण वेळ आहे ती मूळ प्रमाण वेळेच्या बघा जी की क्रमांक 5.5 तास मित्रांनो बघा जी की समोर आहे. ओके, तर मित्रांनो जे की क्रमांक 5.5 तास आपल्या प्रश्नाचं ठिकाणी जे की उत्तर असणार आहे. पुढे आता कर्कवृत्त व मकरवृत्तावर 2 रेखावृत्तादरम्यान किती अंतर आहे? मित्रांनो कर्कवृत्त आणि मकरवृत्तावर 2 रेखावृत्तादरम्यान मित्रांनो एकूण किती अंतर आहे? तर ते म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक ब 102 किमी इतकं मित्रांनो बघा जे की अंतर असणार आहे जे की मित्रांनो क्रमांक ब 102 किलोमीटर आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. आता भारतातील सर्वाधिक क्षारता असणारे सरोवर कोणते? तर मित्रांनो बघा आपल्या भारतामध्ये जे की सर्वाधिक क्षारता असणारे सरोवर हे बघा जे की क्रमांक सांबर हे सरोवर आहे. पुढे खालीलपैकी कोणत्या एक्सचेंजमध्ये क्रिप्टो आभासी चलनाचा वापर होतो किंवा व्यवहार होतो? तर मित्रांनो बघा जी की बघा वजीर एक्स मित्रांनो बघा जी की क्रमांक ब ची वजीर एक्स ही जी मित्रांनो बघा की क्रिप्टो मित्रांनो
एक्सचेंज आहे मित्रांनो बघा जे की यामध्ये क्रिप्टो या आभासी चलनाचा मित्रांनो जे की व्यवहार केला जातो. ओके. पुढे आता वा बघा मित्रांनो अवका विरोधी मित्रांनो बघा जे की कवका विरोधी औषधांमध्ये कोणत्या जीवाणूचा वापर केला जातो? मित्रांनो बघा की कवका विरोधी औषधांमध्ये जे की क्रमांक ब स्ट्रेप्टोमाइसिन मित्रांनो बघा की स्ट्रेप्टो बघा मित्रांनो स्ट्रेप्टो जे की मित्रांनो माइसिन बघा जे की मित्रांनो या जीवाणूचा वापर मित्रांनो केला जातो. ओके. जे की क्रमांक ब स्ट्रेप्टोमाइसिन आपल्या प्रश्नाचे जे की मित्रांनो क्रमांक क या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर होणार आहे. आता हृदयातील एस ए नोडला काय म्हणतात? मित्रांनो हृदयातील एस ए नोडला मित्रांनो बघा जे की क्रमांक ड पेसमेकर असं म्हटलं जातं. ओके. लक्षात असू द्या. पुन्हा प्रथिनाचे मुख्य कार्य काय आहे किंवा कोणते आहे? तर मित्रांनो बघा जे की प्रथिनाचं मुख्य कार्य बघा जे की मित्रांनो आपल्या शरीराची झीज भरणे हे आहे. ओके. तर मित्रांनो जे की क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं ठिकाणी जे की उत्तर असणार आहे जे की शरीराची झीज भरणे. पुढे वृक्कातून दिवसाला किती लिटर रक्त गाळले जाते? मित्रांनो बघा जे की वृक्कातून दिवसाला एकूण किती लिटर मित्रांनो बघा जे की रक्त गाळलं जातं तर ते म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक ब 190 लिटर आपल्या प्रश्नाचं जे की या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. पुढे 1 ग्रॅम प्रथिनांपासून एकूण किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? तर मित्रांनो 1 किलोग्रॅम प्रथिनांपासून एकूण किती किलो कॅलरी मित्रांनो बघा जी की ऊर्जा मिळत असते? तर ती मित्रांनो बघा जी की क्रमांक 4 किलो. ओके. जे की मित्रांनो क्रमांक या ठिकाणी 4 किलो आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे वनस्पतीच्या वेळेसाठी एकूण किती मूलद्रव्ये आवश्यक असतात? तर मित्रांनो बघा जे की वनस्पतींच्या वाढीसाठी मित्रांनो बघा जे की एकूण जवळपास 16 जे की मित्रांनो मूलद्रव्ये आवश्यक असतात. तर या ठिकाणी मित्रांनो जे की क्रमांक ड 16 आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. आता हिमोग्लोबिनचा एक रेणू ऑक्सिजनच्या किती रेणूंनी बांधलेला असतो? तर मित्रांनो हिमोग्लोबिनच्या एक रेणू हा बघा जे की ऑक्सिजनच्या मित्रांनो क्रमांक जे की 4 मित्रांनो बघा जी की एकूण रेणूंनी बांधलेला असतो. ओके. तर मित्रांनो जे की क्रमांक आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर हिमोग्लोबिनचा मित्रांनो एक रेणू ऑक्सिजनच्या एकूण 4 रेणूंनी मित्रांनो बघा की बांधला गेलेला असतो किंवा बांधलेला असतो. पुढे झुरळाचे हृदय किती कप्प्यांचे असते? मित्रांनो बघा झुरळाचं जे बघा हृदय आहे मित्रांनो ते हृदय बघा जे की क्रमांक ब 13 कप्प्याचं असतं. तर समजा तुम्हाला मानवाचं हृदय किती कप्प्याचं असते या प्रकारचा प्रश्न विचारला तर मित्रांनो बघा जे की मानवाचं हृदय हे बघा जे की मित्रांनो 3 कप्प्याचं असतं. ओके. लक्षात ठेवा. पुढे कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण करणारा अवयव नियंत्रण कोणता अवयव ठेवतो? तर मित्रांनो बघा की कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण कोणता अवयव ठेवत असतो? तर ते म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक अ यकृत आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुन्हा स्वाती बघा मित्रांनो स्वाती ती कोणत्या पिकाची जात आहे? तर मित्रांनो बघा सॉरी ती नाही तर स्वाती ही मित्रांनो बघा जी की कोणत्या पिकाची जात आहे या प्रकारचा प्रश्न आहे. तर ही मित्रांनो जी की क्रमांक ब मित्रांनो ज्वारी या पिकाची जात आहे. पुढे राष्ट्रीय माती सर्वेक्षण आणि भूमी संस्था मित्रांनो राष्ट्रीय माती सर्वेक्षण आणि भूमी वापर संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो ही जी संस्था आहे बघा जी की क्रमांक मित्रांनो नागपूर या ठिकाणी आहे. ओके. तर राष्ट्रीय माती सर्वेक्षण आणि भूमी वापर संस्था ही मित्रांनो जी की क्रमांक नागपूर या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा. आता पुन्हा तापी आणि पांझरा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? मित्रांनो तापी आणि पांझरा या ज्या दोन नद्या आहेत मित्रांनो या दोन नद्यांचा संगम हा बघा जी की क्रमांक ड मुळावद या ठिकाणी मित्रांनो होतो. पुढे आता गोंडवाना विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? मित्रांनो बघा गोंडवाना या विद्यापीठाची स्थापना ही बघा जी की क्रमांक 2011 वर्षी मित्रांनो गडचिरोली या ठिकाणी बघा जी की मित्रांनो करण्यात आली होती. ओके. जे की मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की क्रमांक 2011 उत्तर असणार आहे. पुढे पत्नी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? मित्रांनो बघा पत्नी ही जी कादंबरी आहे ही कादंबरी कोणी लिहिली आहे किंवा लेखक कोण आहेत? तर ते म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक ब साने गुरुजी हे आहेत. लक्षात असू द्या. पुन्हा अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता समीर सामाहून उंच आहे मित्रांनो 1 मिनिट. तर बघा आता जे की समीर सामाहून उंच आहे मित्रांनो जे की या ठिकाणी अधोरेखित कोणत्या शब्दाला केलेलं आहे? तर ते म्हणजे मित्रांनो सामा. तर सामा या शब्दाला मित्रांनो अधोरेखित जे की कसं केलेलं आहे?
तर मित्रांनो आता जे की सामा सामा या शब्दाला मित्रांनो सामा या शब्दाला बघायचं की हून हा जो मित्रांनो बघायचं की विभक्ती प्रत्यय लागलेला आहे, म्हणून मित्रांनो जे की क्रमांक पंचमी विभक्ती मित्रांनो जे की आपल्या प्रश्नाचं देखील उत्तर असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुन्हा घोडा या शब्दाचे सामान्य रूप कोणते आहे? तर मित्रांनो बघा घोडा या शब्दाचं सामान्य रूप हे बघा जे की क्रमांक घोड्या या प्रकारामध्ये होतं. पुढे आता खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता? जसे की बोका, पर्वत, हत्ती की विषय यापैकी मित्रांनो एकवचनी शब्द हा बघा जे की क्रमांक अ मित्रांनो बोका हा शब्द या ठिकाणी असणार आहे. पुढे लिंग ओळखा सोने. मित्रांनो सोने या शब्दाचं लिंग कोणतं आहे? तर ते म्हणजे जे की क्रमांक ब मित्रांनो नपुंसक लिंग. ओके, का तर जेव्हा मित्रांनो बघा आपण सोने हा शब्दाला बोलत असतो किंवा या शब्दाला आपण उद्भवत असतो तेव्हा मित्रांनो बघा जे की आपण ते सोने कसं तर ते सोने या प्रकारात मित्रांनो बोलत असतो, म्हणून बघा जे की या ठिकाणी मित्रांनो हे नपुंसक लिंग या ठिकाणी असणार आहे. पुढे एखाद्या शब्दावरती लिंग वचन विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला डॅश डॅश म्हणतात. मित्रांनो एखाद्या शब्दावरती लिंग वचन आणि विभक्ती या तिन्हीचाही परिणाम होत असेल तर त्याला मित्रांनो जे की क्रमांक अ विकार होणे असे म्हणतात. पुढे ओ या स्वराचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा. तर मित्रांनो बघा ओ या स्वराचं बघा जे की उच्चार स्थानानुसार मित्रांनो बघा की वर्गीकरण जर केलं तर बघा जे की क्रमांक ब मित्रांनो जे की कंठोष्ठ आहे बघा मित्रांनो वर्ण आहे. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा तू त्या राजपुत्राला वर. मित्रांनो बघा जे की तू त्या राजपुत्राला वर या वाक्यातील वर हा शब्द डॅश डॅश आहे. तर मित्रांनो बघा की या ठिकाणी वर हा जो शब्द आहे मित्रांनो या शब्दाने बघा की वाक्याचा शेवट झालेला आहे, म्हणून मित्रांनो वर हा जो शब्द आहे बघा जे की मित्रांनो क्रमांक क जे की क्रियापद आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे बघा मुलं अभ्यास करत असतील. मित्रांनो मुलं अभ्यास करत असतील या वाक्याचा काळ ओळखा. मित्रांनो बघा असतील म्हणलं की तर भविष्य काळ आलाच. ओके, पुन्हा आता त असतील म्हणजे मित्रांनो बघा की क्रिया अपूर्ण आहे, म्हणजे जे की क्रिया पूर्ण झालेली नाही म्हणजे अपूर्ण आणि समोरचं बघा जे की भविष्य काळ म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक ड जे की मित्रांनो आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो अपूर्ण भूतकाळ म्हणजे मित्रांनो जे की या ठिकाणी बघा पर्याय उत्तर नाही, परंतु मित्रांनो जे की असतील म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या. मित्रांनो थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे, माफी असावी, परंतु या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो जे की क्रमांक ड चं समजू आपण अपूर्ण भविष्यकाळ. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता गांडवळ. मित्रांनो गांडवळ गावात गाढवीन संभाषण या म्हणीचा अर्थ. तर मित्रांनो या म्हणीचा अर्थ हा बघा जे की क्रमांक ब वासरात लंगडी गाय शहाणी असा होतो. पुढे अभय देणे. मित्रांनो बघा अभय देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? तर मित्रांनो बघा अभय देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ हा बघा जे की क्रमांक ब सुरक्षिततेची हमी देणे असा होतो. पुढे पायात काहीही न घालणारा या शब्दासाठी एक शब्द सुचवा. तर मित्रांनो बघा पायामध्ये काहीही न घालणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द हा बघा जे की क्रमांक क चा अनवाणी हा ठिकाणी असणार आहे. पुढील शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द सुचवा. तर मित्रांनो बघा आता पुढे जे काय मित्रांनो बघा समूहदर्शक शब्द दिला आहे तुम्हाला, त्यासाठी मित्रांनो बघा योग्य तुम्हाला जे की शब्द सुचवायचा आहे मित्रांनो जे की या शब्दाच्या स्वरूपात. ओके, तर मित्रांनो आंब्यांची. तर आंब्यांची मित्रांनो बघा याच्याशी समूहदर्शक शब्द कोणता आहे? ते म्हणजे जे की क्रमांक ड जे की मित्रांनो आंब्यांची काय असते तर अढी असते. ओके, लक्षात ठेवा. वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मित्रांनो वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा बघा जे की क्रमांक अबोल या ठिकाणी हा असणार आहे. आणि पुन्हा आता अनुमोदन. मित्रांनो अनुमोदन या शब्दाचा पुढीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे? तर मित्रांनो बघा अनुमोदन या शब्दाचा पुढीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे? तर तुम्ही मित्रांनो बघा जे की क्रमांक ब आस्वाद लक्षात जे की तुम्हाला सर्वांना मित्रांनो ठेवायचं आहे. ओके मित्रांनो आता आपल्याला मित्रांनो बघा जे की या आपल्या व्हिडिओमध्ये एकूण 100 प्रश्न पाहायचे होते, परंतु मित्रांनो बघा जे की या ठिकाणी मी आता आपले 60 प्रश्नांचं मित्रांनो पाहून बघा जे की ठिकाणी व्हिडिओ मित्रांनो थांबवत आहे, कारण जे की आमच्याकडे थोडंसं लाईटची प्रॉब्लेम आहे मित्रांनो, त्यामुळे बघा व्हिडिओ बनवायला थोडंसं जे की प्रॉब्लेम या ठिकाणी येत आहे. म्हणून मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त हे 60 प्रश्न पाहू. ओके, आणि बाकीचे जे मित्रांनो बघा 40 प्रश्न संच आहेत आपण हे
उद्याच्या जे की मित्रांनो व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये बघा जे की मित्रांनो आपण कव्हर करून घेऊ. ओके, तर मित्रांनो बघा थोडंसं जे की लाईटमुळे प्रॉब्लेम आहे त्याबद्दल बघा जी की माफी असावी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि मित्रांनो जर तुम्हाला बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त बघा जी की आपला हा व्हिडिओ शेअर करा. समजा मित्रांनो अजून तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.